तर जय आदिवासी मित्रांनो, तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी जात आहे वरी लावायला. तर मित्रांनो, आमच्याकडं कशा पद्धतीने आम्ही वरी लावतो ते बघत राहा. आणि आता आमची तर तुम्हाला तर माहीत आहे, इकडे पावसाळी शेती होते आणि डोंगराला जात आहे. इकडे डोंगर आहे मित्रांनो, तिकडे जात आहे. आणि आता आपला ब्लॉग तर एकदम खतरनाक होणार आहे, त्याच्यामुळं ब्लॉग तर कंटिन्यू बघत राहा. मित्रांनो, मागे एक व्हिडिओ टाकला होता मी, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आमच्याकडे रस्त्याला लाजाळू झाड आहे. तर मित्रांनो, तेव्हा पानं नव्हते, पण आता खूपच पानं आलेले आहेत. आता ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा, हेच आहे ते लाजाळू झाड. हे बघा, हे बघा कसे होऊन गेले. आता इकडे पण दाखवतो, हे बघून घ्या. इथे हे बघा, याला आम्ही लाजाळू झाड म्हणतो. आमच्याकडे खूपच आहेत, हे बघून घ्या. तर मित्रांनो, इकडे बघून घ्या. आता आम्ही कशा पद्धतीने वरी लावलेली आहे ते आता बघून घ्या. तर मित्रांनो, हे बघून घ्या कशा पद्धतीने आम्ही वरी लावलेले आहे. हे बघा, हे आम्ही डायरेक्ट वरूनच टाकून देतो. पहिले नांगरून त्याच्यावर मस्तपैकी फळे मारून घ्यायची आणि वरतूनच फेकून द्यायचं. बरोबर वाजून येते. आता ते तुम्हाला दाखवतोच थोड्या टायमाने. पहिले जी लावलेले आहे पहिले तेच बघून घ्या आधी. हे बघा, याला आता थोडे बरेच दिवस झालेले आहेत, 4-5. त्याच्यामुळे त्याला मुळ्या पण फुटलेल्या आहेत. हे बघून घ्या, इकडे हे मुळ्या पण फुटलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता या इथं जागा केलेली आहे वरी लावायला. आता याच्यामध्ये आम्ही वरी लावू. हे बघा, जागा केलेली आहे आणि इकडेच आमचा वरीचा उटा पण आहे. ह्याच्यामधून रोप काढून तेव्हा याच्यामध्ये लावणार आहे. आणि कशा पद्धतीने लावतो ते पण बघत राहा. आम्ही आता याच्यामध्ये लावतोच. थोड्या टायमाने थोडंसं रोप करून घेतो आणि हीच जागा केलेली आहे. हे बघून घ्या, अशा पद्धतीने जागा केलेली आहे. आणि इकडे वरती बाजरी आहे. मित्रांनो, इकडे बघून घ्या. आता आमचं वरी लावायचं काम चालू झालेलं आहे. आणि आज थोडासा पाऊस येत नाही, त्याच्यामुळं बोट हलत आहेत. हे बघून घ्या. सकाळी सकाळी तिकडे मी टाकून दिलेली आहे आणि आता इकडे बोट हलत आहे. हे बघून घ्या. अशा पद्धतीने वरी लावणी चालू आहे आमची. तर मित्रांनो, आता इकडे बघून घ्या. आज भरपूर इकडे पाऊस पडत आहे आणि आम्ही इथं वरी लावत आहे आणि बाकी इकडे लावून झालेले आहे. आता ही वरी आम्ही कशा पद्धतीने लावतो आता ते बघत राहा. पावसामध्ये आम्ही फक्त वरूनच फेकून देतो आणि पाऊस जेव्हा नाही पडत तेव्हा मग ते बोटा लावावं लागतं. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तेव्हा आम्ही बोटाला देतो, पण आज भरपूर पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे आज आम्ही टाकून देत आहे. तर मित्रांनो, आता बघत राहता आम्ही कशा पद्धतीने बघतो ते. तर मित्रांनो, आता इकडे बघून घ्या. अशा पद्धतीने आम्ही रोपतो. ही आहे वरी. अशा पद्धतीने लावतो, वरूनच फेकून देतो. अशा पद्धतीने लावली जाते पावसाळी शेती. याला आम्ही वरी म्हणतो आणि ही फक्त आम्ही पावसाळ्यामध्येच करतो. उन्हाळ्याला इकडे पाणी नाही राहत, त्याच्यामुळे ही पावसाळी शेती होते. एकच टाईम
आणि फक्त पाऊस जेव्हा राहतो तेव्हा बेल आहे आपला टाकतो आम्ही. तर बघून घ्या अशा पद्धतीने आमची गोष्टी होते. वरीने काय बना कुरकुऱ्या कुरकुऱ्या काय बना उपासला खाते सांग ना. मित्रांनो ही आहे वरी. आणि वरी जेव्हा आपला काय एक सण असतो तेव्हा उपास जातात तेव्हा वरीची पगार खातात. वरी पगार खातात उपासला पण. तर मित्रांनो ही बघा ही वरी आहे. आणि जेव्हा आपण असं काय एक याच्यापासून आपण बगर बनवून खाऊ शकतो. आणि आता तर आम्ही ते लहान रोप आहे. आता हे आता नंतर पिके जेव्हा पण आम्ही दाखवू कशा पद्धतीची असते ही वरी. आणि बगर काय काय लोक याला बगर पण म्हणतात. तर आता आम्ही रोपतो ती बघत राहतो मी. तर मित्रांनो अशा पद्धतीने वरीची लागवड करण्यात येते. हे बघून घ्या अशा पद्धतीने आमच्या डोंगर भागामध्ये अशा पद्धतीने शेती करतात. ही त्याला आम्ही वरी म्हणतो. बघून घ्या वरी अशा पद्धतीने लावली जाते बघा. तर मित्रांनो आता आम्ही भाकर खायला आलो. आणि इकडं तर मुसळधार पाऊस खूपच चालू झालेला आहे. मला तर मॅसेज पण आलेला आहे की आता 2-3 तासात म्हणे इकडे खूपच पाऊस पण आहे. मॅसेज बघून घ्या तुम्ही पण. आणि इकडे बघून घ्या पाऊस पण खूप एकदम खतरनाक असा चालू झालेला आहे. आणि आमची वरीची पण लागण चालू झालेली आहे. आणि आता इकडे आमची एक झोपडी आहे छोटीशी. आणि इकडे तिला बघून घ्या कशा पद्धतीने केलेले आहे. एकदम टाट्या बिट्या बांधलेल्या आहेत ना इथं. त्याच्यामुळं पूर्णपणे ओली जागा आहे हे बघा. आणि आमची भाकर पण आहे इथं. आता मस्त इथं बसून आता मस्त भाकर खाऊ. आणि काय भाकर काय काय आणलेले आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो काय भाकर आणलेले आहे आता ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो सगळ्यात पहिले बघून घ्या ही आहे बाजरीची भाकर. आणि हे बघून घ्या हा आहे लसूणचा मीठ. आणि तो आहे पीठ. म्हणजे आपला तो उडदाचा पीठ आहे मित्रांनो. त्याला आम्ही भुजा म्हणतो. आणि आता तो कशा पद्धतीने मी खातो ते आता बघत राहा. आता सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये आता पाणी टाकून ते पूर्ण तो तिखट मीठ आणि तो पीठ आहे ना तो हा जो भुजा आहे ना तो आता पहिल्यांदा मिक्स करून घेतो. तर मित्रांनो बघून घ्या अशा पद्धतीने हा भुजा तयार झालेला आहे. आता मस्त याला बाजरीची भाकर संगे मस्त खातो. तर मित्रांनो आता इकडे बघून घ्या इकडे खूप पाऊस झालेला आहे. आणि इकडे बघून घ्या आमचा जो भात आहे तो पूर्णपणे आता वाहून गेलेला आहे. त्याच्यामध्ये भात लावलेला आहे पण आता खूपच पूर आलेला आहे त्याच्यामुळं ते पुरामध्ये दिसत नाही. बघून घ्या. आणि इकडं पूर बघून घ्या कशा पद्धतीने जात आहे ते. आताच आम्ही वरी लावून आणि इकडे आलो तर इकडे खूपच पूर गेलेला आहे हे बघा. आणि आता आम्ही जात आहे घरी. तर मित्रांनो असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Facebook check कर ले